दिगंबरा श्री पार्वती दिगंबरा आज एक मुख्य दत्त तीर्थक्षेत्र अकलापूर येथे जयंती उत्सव दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होतोय। सकाळी सर्व आरतीचे मानकरी सर्व भाविक त्याबरोबर आदरणीय बाबा अकलापूरचे सर्व ग्रामस्थ त्या पंचक्रोशीतील सर्व भक्त मंडळी महाराष्ट्रातून आलेली सर्व भक्त मंडळी आज सकाळच्या आरतीचा मान आम्हा सर्वांना दिला। मनापासून अकलापूर ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो। खरं तर 2-2 वर्ष इथं जो प्रसादाचा कार्यक्रम असतो दर गुरुवारी त्याला नंबर लागत नाही आणि ह्या दत्त महाराजांची ख्याती आहे की आपण येऊन इथं श्रद्धेनं दर्शन घ्यावं। आपली जी मागणी आहे ती दत्त महाराज चरणी ठेवावी आणि ती मागणी दत्त गुरूंनी पूर्ण करावी आणि म्हणून सर्व विश्व सगळ्या महाराष्ट्रातून देशातून मोठ्या विश्वासानंद ही सगळी भाविक भक्त मंडळी इथे येत आहेत। मी जिल्हा परिषद सदस्य असताना इथं आलो, मला वाटतं राम शिंदे साहेब त्याच्या आधी येत होतो मी गायकवाड भाऊंकडे आणि तेव्हापासून आता कायम दत्त महाराजांच्या दर्शनाला माझं येणं असतं आणि इथले गावकरी एवढे चांगले आहेत की राजकारणी विरहित या दत्त महाराजांच्या देवस्थानचा कारभार सांभाळतात, गावाचा कारभार सांभाळतात। त्यामुळं देणगी दात्यांनी निश्चिंत राहावं की गाव या देवस्थानचा कारभार कसा चालतो। मला वाटतंय या यात्रोत्सवाचं औचित्य साधून उद्या परवा इथं बैलगाडा शर्यत पण आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तर इथं आतमध्ये यायचं म्हणजे खूप मोठा अडचणीचा कार्यक्रम म्हणजे इतकी आज त्या निमित्तानं अकलापूर गावाला मी आधी शाळा खोल्या दिल्या। मुंजेवाडीची आता शाळा खोली दिली, मला वाटतं हनुमान मंदिरासाठी पण आपण आता निधी दिलाय। परंतु तुमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे तर तीर्थक्षेत्र विकास निधी जो मला 6 कोटीचा भेटणार आहे तो जेव्हा कधी मंजूर होईल त्यातले 2 कोटी रुपये इथं अकलापूरच्या आणि मला खात्री आहे की जर माझ्या वाणीत दत्त महाराजांची ताकद आहे, मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून आतापर्यंत जेवढे शब्द पाळले आणि या निमित्त दत्त महाराजांना सांगतो की मी आता ह्या तुमच्या चरणी नतमस्तक होऊन इथं भक्त निवासासाठी 2 कोटीचे पैसे देण्याचं कबूल केलं, निधी देण्याचं कबूल केलं। हा शब्द माझ्याकडनं पाळला जाऊ द्या आणि तुम्हाला जेव्हा मिरवणूक काढायची ना तर 2020 ला जेव्हा आमदार होईल ना त्याच्यानंतर परत बैलगाडीतून मिरवणूक काढा, तोपर्यंत काही काढू नका। आलं लक्षात? इथं आज या भक्तगणांना तुम्ही जे आज प्रेम देताय, काय प्रेम देताय, असंच प्रेम द्या। देवस्थानाचा कारभार इतका चांगला सांभाळताय असाच सांभाळा आणि प्रत्येकाला माझी विनंती राहील की इथं जे गुरुवारी दर्शनाला येतील ना तर मनोत्सुक दर्शन घेऊ द्या। म्हणजे आळंदीत आपण जातो किंवा शिर्डीत जातो, लोकांना इथली कमिटी खूप चांगलं काम करते, गावकरी खूप चांगलं काम करते, एकदा त्या गावकऱ्यांसाठी टाळावा। किंवा परत एकदा शब्द देतो की पुढच्या दत्त जयंतीच्या आधी इथलं काम चालू झालेलं असेल। दुसरं आताच लगेच नाही पण मला वाटतं आभाळवाडीपासूनचा रस्ता तो 15 दिवसामध्ये चालू होईल। तर आभाळवाडीपासून तर अकलापूरकडचा रस्ता क्लिअर होईल म्हणजे पारनेर हात पूर्ण होईल आणि जेव्हा कधी पुढचा रस्ता मी करेन तर बोट्यापासून तर अकलापूर पर्यंत हा रुंदीकरणासह रस्ता करेन। कारण मला जे जाणवलं की रुंदीकरणाची गरज आहे तर पुढच्या वेळेला जेव्हा रस्ता दिला जाईल तर तो रुंदीकरणासह दिला जाईल।
परत एकदा तुम्ही बोलवलं, आम्हाला सगळ्यांना आरतीचा मान दिला, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांच्या मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्रातून देशातून जी भाविक आहेत त्यांच्या सर्वांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आभार मानतो. दत्त महाराज जयंती उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण गुरुदेव दत्त. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.